सभेचा आणि त्याने पश्चिम महाराष्ट्रात वारं बदललंय 2019ला. आताही तुझा आणि शरद पवारांचा एक फोटो व्हायरल झाला होता. तुझ्या खांद्यावर हात टाकल्याने काहीतरी सांगत होते आणि आता इथे एक फोटो चालतोय, खुर्चीवर तुम्ही आजूबाजूला बसलाय. तो संवाद काय होता? तुझ्या कानात काय सांगत होते? नाही, मला काय काळजी घेतली पाहिजे हे साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यान अगदी फोन करून 4-5 वेळेला सांगितलं. आणि त्यांना एक भीती होती. मला साहेबांनी पहिली आठवण सांगितली, 27 वर्षाचे ते असताना त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती आणि मतदारसंघातली त्यांच्याही परिस्थिती अशी होती की सगळे विरोधक त्यांच्या विरोधात एकवटलेले होते. माझ्याही बाबतीतची तशीच परिस्थिती असल्यामुळे साहेबांना जी काळजी माझ्या बाबतीत वाटत होती, म्हणजे मी माझ्या मतदारसंघात काय करतोय किंवा काय केलंय हे कशा पद्धतीनं मांडलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन मला साहेबांनी केलं आणि काय चुका करायच्या नाहीयेत हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं. मला प्रश्न विचारायचा, प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यात तो निर्णय काय घेतो याला फार महत्त्वाचं असतं. वयाच्या 15व्या वर्षापासून तुझ्या समोर प्रतिकूलता आहे, पण सगळ्यात मोठी प्रतिकूलता कधी असेल